डायनासोरच्या हड्ड्या आहे आणि इथे ना खूप इथं थांबायलाच नको, आपण समोर चला जाता वरती बघ काय ऋषी ना मला कुठे पण घेऊन जातो, त्यानं मला या हॉन्टेड हाऊस मध्ये घेऊन गेला. इतकी भीती वाटली मला, डेंजर. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आजचा ब्लॉग आहे ना अशा ब्युटिफुल वेदर सोबत चालू होतोय. इतका सुंदर व्ह्यू आहे यार, मी तर प्रेमात पडलेले या व्ह्यूच्या. हा, ही प्रत्येक ठिकाणी प्रेमातच पडते. एकदा म्हणते तुझ्या प्रेमात पडले, एकदा म्हणते मी ह्या पॉइंटच्या प्रेमात पडले, याच्या प्रेमात पडले, गाडीच्या प्रेमात हा, पडले. गाडीच्या पण पडले प्रेमात, तुझ्या पण प्रेमात पडले, या व्ह्यूच्या पण प्रेमात पडलेले. नाही, बट ऍक्च्युली ना व्ह्यू खूपच खूप सुंदर सुंदर आहे. आहे. ते तिथं खाली ना, मला काल काढलं माहिती का, असं विमान वगैरेच पडलेलं आहे म्हटलं. ते तिथं नाही का, कुठे? बघ इथं. हा, हे ब्लॅक वालं का? मला वाटलं काल तिथं ते विमानच पडलेलं आहे. आणि आम्ही असं उंचीवर आहे ना, इथून नजारा इतका सुंदर दिसतोय माहितीये का. आता आम्ही डोडा बेट्टा म्हणून काहीतरी पॉइंट आहे, तिथे जाणार आहे. काही वर्ड इकडचे इतके प्रोनाऊन्स करायला हार्ड आहे माहितीये का. मी ना काल वेळ लागला तरी चालेल म्हटलं, बट आल्याला पहिले गाडी पुसली, सगळे रिलॅक्स होत होते. बट तेव्हा मी गाडी पुसतो, कारण मला माहिती आहे सेकंड डे ना नवीन कपडे घातलेले राहते. मग आपण जेव्हा गाडी पुसतो ना, ते कपडे खराब होऊन जातात. त्याच्यामुळे मी जेव्हा गाडी लावली होती ना, तेव्हाच पुसून ठेवलेली होती. आणि आता इथून पुढे मी असंच करणार आहे, जेव्हा पण मी गाडी लावणार आहे ना, तेव्हाच मी गाडी क्लीन करून ठेवणार आहे. म्हणजे नेक्स्ट डे जेव्हा आपण निघतो ना गाडी घेऊन, तेव्हा फक्त नॉर्मली टच जरी केलं तरी गाडी एकदम शायनी दिसते, आणि गाडीसोबत आपण पण शायनी दिसतो. आणि माझं आजचं आउटफिट कसं आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांग. आणि मी तुला आहे ना आता सांगून देते, हे तुझे जे आउटफिट्स तू इकडे वेअर करतोय ना, ते सर्व मी लपवून ठेवणार आहे तिकडे गेल्यावर. असं का बरं पण? खूप भारी आहे, खूप भारी आहे, एकदम भारी दिसतोयस तू आज. आणि लय जळते माहिती का, लय जळते ए, रे. काल जळण नाही बोलत त्याला. मला पुण्याला आणि मुंबईला काम आहे, तर जाऊ पण देत नाही म्हणते मी म्हणजे तुझ्यासोबत. जाऊ देणार आहे मी, फक्त हे आउटफिट नाही नेऊ देणार आहे आणि आपली थार पण नाही नेऊ देणार आहे. बाकी ठीक आहे, तुला मी जायचं Scorpio जा. घेऊन जाईल. हा, जा. इतका भारी दिसतोय आज तू. आपल्या गाडीला आहे ना परफेक्ट मॅच झालेला आहे यार, ब्ल्यू कलर. बरं, ते ब्लँकेट आणि ते मागं टाका ना, पसारा बघितला गाडीत किती आहे बघा. ब्लँकेटच आहे रे, बाकी काही पसारा नाही आता. आय नो गाडी घरची आपली, बट तरी बी मागं तर टाका. ते कसं- डोडा बेट्टाला जाताना आहे ना आम्हाला इतका सुंदर रोड लागलेला आहे, पूर्ण घाट आहे आणि त्या घाटाला आहे ना पूर्ण घनदाट जंगल आहे. एकदम सुंदर रोड आहे यार. हळूहळू चालावं लागतंय. समोर बस, त्याच्या मागे गाडी आहे, आपली गाडी, त्याच्या मागे गाड्या. ती मोठे झाड आहे इथे. त्याच झाडांना पाईन ट्रीज बोलतात. नाही ग, ते लंब्या झाडांना पाईन ट्रीज बोलतात. मग हेच तर लंबे झाड आहे, अजून किती लंबे हा, पाहिजे? हे पुढचे व्हाईट वाले. हा, हे समोरचे. तर आता आम्ही आलेले डोडा बेट्टाला. त्या साईडला डोडा बेट्टा वेलकम करते आपलं. मी गाडीमध्ये होतो तर आम्हाला थंडी जाणवली नाही, पण जसं बाहेर उतरलो ना, एवढी थंडी डेंजर इथे, असं फील होती डायरेक्ट थंडी. रोज गार्डन, बोटॅनिकल गार्डन, नेहरू पार्क, टी पार्क. आपण टी पार्क आणि बॉटॅनिकल गार्डन त्यातलं करणार आहे. इथे आले आम्ही मस्तपैकी गरमागरम चणे आणि शेंगदाणे घेतोय. मसालादार आहे. अरे मी पण आहे इकडे, मला पण दे. तुम्हाला व्हिडिओग्राफर आहे. तर आता आम्ही डोडा बेट्टा पॉइंट वर चाललेलो आहे आणि आमच्या साईडलाच असे मोठी खाई आहे. बघ ना, डायरेक्ट खोल आहे हे बघ. आणि या साईडला आहे ना दुकानं पण आहे, म्हणजे इथून आपण काही पण घेऊ शकतो. मी तर काही पण घेऊ शकतो, पण आरोही काही घेऊ देत नाही. कामाचं घे ना, रायफळ नको घेऊ. काय तिथे आम्हाला थारॉक्स भेटलेली आपली छोटीशी. हाँ, इसको तुम ना नहीं कह सकते है ना. श्वेता कुठे गेली? श्वेता आणि आमचे बार्गेनिंग पार्टनर आहे ना, तू तिकडे. काही घ्यायचं असलं तिला बोलवतो आम्ही. तर इथे एंट्री तिकीट ना 10 रुपीज आहे पर हेड. इथला डोडा बेट्टा पीक व्ह्यू टॉवर आहे. हे सर्वात हायेस्ट पॉइंट आहे उटीचा. 11 वाजलेले आहे, पण थोडं पण ऊन नाही. असं वाटतंय सकाळचे 6 वाजलेले. सर्वीकडे ना मस्त धुक्क आलेलं आहे. आम्ही ऑलरेडी खूप वरती आहे आणि त्यात पण अजून आम्ही वरती चाललेलो आहे व्ह्यू टॉवर वर. मी वरती होते आणि माझा आहे ना वेट करत होता ऋषी. फक्त हातात फुलं पाहिजे होते रे. थोडं तरी रोमॅन्टिक बनत जा. मी पडून गेलो होतो म्हणे. खोटं तर सांग. हा, मी तुझी वाट बघत होतो. आता इकडे चाललेलो आहे आम्ही खाली. तर आता आम्ही अजून एका व्ह्यू पॉइंट वर आलेलो आहे अँड इथे ना भरपूर झाडे, असं जंगलात आल्यासारखी फिलिंग येते. जंगल आहे साईडने. तर आता आमची शॉपिंग चालू झालेली आहे. आम्ही इथे थारॉक्स घेतलेली आहे छोटूशी, आणि हे एक फ्रीज मॅग्नेट घेतलेले उटीवालं. साठी ना आम्ही एक डॉल घेतो इथं. अंशूसाठी ना ही ब्ल्यू कलरची डॉल घेतलेली आहे. अँड गाईज, जर तुम्ही इकडे येत असाल ना तर प्लीज कॅश कॅरी करा. आम्ही कॅश कॅरी केलेलं नाहीये. इतका प्रॉब्लेम होतो ना, इथे नेटवर्क नाही आणि पेमेंटचा खूप इश्यू येतोय. आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे आणि इथे ना क्राऊड पण नाहीये आणि इथलं वातावरण पण छान आहे. पॉइंट वर जाण्यापेक्षा ना इथला व्ह्यू एकदम सुंदर आहे. आता मी सनरूफ मधून बाहेर आलेली आहे आणि इथे ना चहाचे बगीचे इतके सुंदर वाटतंय ना. पोहोचलेलो आहोत
चहाच्या बगीच्यांमध्ये. डोंगर आहे आणि डोंगरवर स्टेप बाय स्टेप चहाचे बगीचे बनवलेले. त्या साईडला बघा किती सुंदर पार्क बनवलेलं आहे. थँक गॉड इथे ना जास्त गर्दी वगैरे नाही, एकदम शांत आहे. मला चहा प्यायला आवडत नाही, म्हणजे मला सवयच नाही चहा प्यायला, पण इथे येऊन आहे ना थोडं मन झालेलं आहे चहा प्यायचं. प्यायची का? इथं असं ड्रेसअप करून तू फोटो पण काढू शकते. हा यार ते तिकडे मस्त. दिलेलं आहे. इथे नेटवर्क पाहिजे ते, मग मी तो व्हिडिओ करेल. काश्मीर तू मैं कन्याकुमारी. नेटवर्क हा लिरिक्स पार्ट आहे, आपण करू शकतो. चहाचे किती सारे प्रकार आहे. मसाला टी, कार्डेमॉन टी, जिंजर टी, ग्रीन टी, लेमन टी, चॉकलेट टी. ते ना असे कॉस्ट्युम आहेत, तर मी आता एक कॉस्ट्युम घातलेला आहे त्यातला. वाव कसं दिसतंय, चांगलं वाटतंय. चांगलं दिसतंय. ते डोक्याला बांधून घे त्यांच्याकडून, जा ते देताय जा. कॉस्ट्युम वगैरे घालून ना आम्ही थोडेफार फोटोज आणि व्हिडिओ शूट केलेले, आणि आता आहे ना श्वेता पण व्हिडिओ काढते. हे क्यूट वाटतंय ना ते ड्रेस, एकदम मस्त. हे वाला खूप भारी वाटतंय यार, मस्त. ते असे झुमके आहे ना त्याला, ते भारी वाटतंय. आणि ते मागे ना पूर्ण चहाचे बगीचे, इतके सुंदर वाटतंय ना, असं स्टेप बाय स्टेप आहे ना, एकदम भारी वाटतंय. चहाचे बगीचे ना इतके सुंदर होते. आम्हाला इथून जाऊच वाटत नव्हतं. आम्ही खूप वेळ इथे थांबलो, व्हिडिओज काढले, फोटोज काढले, आणि आम्ही ना एक सिनेमॅटिक व्हिडिओ सुद्धा शूट केलाय. एक नंबर झालेला आहे. इतकी मजा आली ते शूट करताना. वातावरण बघताय तुम्ही कसं झालंय. ते राज पिक्चर नाही का, संजना, त्या टाईप मध्ये वातावरण झालेलं आहे. आणि मला इतका दम लागतोय माहिती का, कारण की आम्ही खूप हाईटवर आहे. गोंधळ चालू झाला आता इथे. या वातावरणाला बघून कोणीच म्हणू शकणार नाही की दुपारचे 2 वाजलेले. आपल्याकडे कडक ऊन पडलेलं असेल आणि इकडे इतकं सुंदर वातावरण आहे, इतकं सुंदर आहे, असं वाटते सकाळचे 6 वाजलेले. पूर्ण दिवस असं वाटतं इथे की सकाळचे 6 वाजलेले. आणि आपली सुंदरी इतकी सुंदर दिसते यार, वाव. आम्हाला रस्त्यावर ना खूप सारे मंकी दिसलेले, पूर्ण रस्त्यावर येत आहे ते मस्त तिथे बसलेले. तर आता आम्ही टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरीला आलेलो आहे. आणि पार्किंगचे एवढे इश्यू आहे यार, म्हणजे रोड पण असला डेंजर आहे ना. ऋषी वरती लाव ना, नाही तर ऋषी वरती लाव ना, वरती. इथे ना जागाच नाहीये, त्याच्यापेक्षा वरती लावलेली सेफ आहे ना. पुढं डेंजर रोड आहे ना, जागीच असं टर्न आहे इथे. आता गाडी पार्क झालेली आहे आणि आपली गाडी बघा ना अशा मोठ्या डोंगरावर लागलेली आहे. बॅक साइडने किती सुंदर व्ह्यू दिसतोय गाडीच्या. आपल्याला बघायला भेटणार आहे चॉकलेट कशी बनते. पूर्ण मशिनरी चॉकलेट बनवायच्या, म्हणजे चॉकलेट खातो ना ती यापासून बनते. तर किती सारी चॉकलेट बनवलेली, वाव. व्हाईट चॉकलेट पण आणि ब्राऊन चॉकलेट पण. टी फॅक्टरी मध्ये एंटर व्हायला ना 10 रुपये पर हेड चार्जेस आहे. फायनली आता बघायला भेटणार आहे चहा कशी बनते. आणि इथे आम्हाला ना हे असे टॅग भेटलेले हातात घालायसाठी. ते देतील घालून. चहा पत्ती बनून खाली पडते. टी फॅक्टरी मध्ये हे बघा, इथे ना चहा बनते. आणि आता ऋषी गेलेला आहे टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरीच्या फोटो पॉइंट वर ना. सर्व स्टेप्स लिहिलेले आहेत. चहाच्या पानांपासून चहा पत्ती कशी बनते. चहाच्या बगीच्यातून ना सर्व पत्ती आणतात, नंतर त्या पत्तीचं वेट होतं, नंतर ते ट्रान्सपोर्टने फॅक्टरी मध्ये आणतात. ही प्रोसेस मला पण नाही कळाली यार गाईज. हे रोलिंग वगैरे होती, CTC प्रोसेसिंग होती, त्यानंतर फर्मेंटेशन होतं, ड्राईंग होते, ग्राइंड करतात त्याला, बारीक बारीक पत्ती मध्ये बनवतात, आणि ना बल्क पॅकेजिंग इथे पॅक होते. आम्हाला चहा टेस्टिंग साठी पण दिलेली आहे. मस्त लागते यार. अशा थंड वातावरणामध्ये गरम गरम चहा प्यायची मजाच वेगळी. आम्ही ना चहा पत्ती वगैरे खरेदी करायला आलेलो आहे. खूप मोठी चहा पत्ती घेऊन जाणार आहे आम्ही आईंसाठी. हाऊ मेनी फॉर दिस? 350. तर इथे ना अर्धा किलोचं जे पॅकेट आहे ते 350 रुपयाला आहे. हे घेऊन टाकू. आता ना या ठिकाणी आम्ही बघा ना मसाला टी घेतलेले, मम्मीचं फेवरेट. खूप जास्त फेवरेट आहे हे. मला वाटतं किती महिनाभर जाईल मम्मीला. महिनाभर पण नाही जाणार मला तर वाटतं. सकाळपासून आम्ही नुसतं फिरू लागलो, खूप जास्त भूक लागलेली होती आणि असं भारी वातावरण झालेलं, असं गरमागरम खायची इच्छा होत होती. तर फायनली आता आम्हाला एक रेस्टॉरंट भेटलेले. रेस्टॉरंट खूप भेटले पण पार्किंगच भेटत नव्हती. इथे पार्किंग पण भेटलेली, रेस्टॉरंट पण भेटलेलं आहे. तर पोट भर जेवण करूयात आता. चिकन टिक्का आलेला आहे या ठिकाणी, वाव. त्यासोबत ग्रीन चटणी आहे, सॅलड आहे. टेस्टी आहे ते, मस्त लागतंय. छान आहे, छान आहे, मस्त आहे. तुझी इथे शेफ बनलेला आहे. वा वा. आता आमची बिर्याणी आलेली आहे. आम्ही तिघं बिर्याणी खातोय आणि आशिष दादा आहे ना भाजी आणि पोळी खातोय. व्हेजिटेरियन. आणि अंडा खातो व्हेजिटेरियन. अंडा व्हेजिटेरियन अंडा. अंडा खायचा का? हिच्यात अंडा आलेला आहे, हे बघ अंडा. आम्ही उटी लेकला आलेलो होतो आणि इथे ना नर्सरी आणि इथे ना बोनसाईचे ट्रीज सुद्धा आहे. इथे छोटे छोटे बोनसाई आहे, किती सुंदर आहे यार. तर हे सर्व ना आपल्याला आपल्या घरी नाही नेता येणार, कारण की खूप डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचंय आणि इतकं त्याला
नाही नेऊ शकत आपण, एवढी केअर नाही घेऊ शकत. सो आम्ही ना त्याचे सीड्स घेणार आहे. फुलांच्या पण बिया आहे इकडे. जे व्हाईट वाला दिसतंय ना तुला हे वालं, हा त्याच्यात पण 3-4 कलर आहे. हो का? ते आपण असं वेगवेगळे घेऊ ना मग हे वालं. कलर है 4 नहीं 5 5 कलर आहे. 5 पाच कलर अलग आहे. अलग रंग है 5 अलग अलग रंग. वा यार, या व्हाईट फुलांमध्ये ना 5 कलर आहे. बोनसाई वगैरे खूप जास्त आवडतात. तर हे बघा, दोनों एक ही साइज. वाव, हे घेऊन टाकू. इसके ब्रांचेस देखे कितना आया. इसको अगर बड़े पॉट में डाले तो बड़ा होगा जितने ना? बड़े में डालेंगे उतना अच्छा आएगा ये. वाव घेऊया रे. खूप सुंदर पण आहे आणि युनिक पण आहे. या कुंडीमध्ये एवढं आहे. थोडी कुंडी मोठी केली की ते अजून मोठं होतं. हेर तर खूप मोठं आहे. मीडियम पण आहे का तिकडे? हा, आणि ती लार्ज आहे डायरेक्ट. आणि लार्ज आहे. एवढं मोठं होतं ते. जेवढी कुंडी मोठी तेवढं झाड मोठं. इतके सुंदर सुंदर आहे ना इथे बोनसाय, पण आता ते आम्हाला नेता नाही येणार म्हणून आम्ही 2 असेवाले घेतोय. आपल्याला आम्ही उटी मधल्या थंडरबर्डला ना डायनासोरचं पार्क बनवलेलं आहे. जसं जुरासिक पार्क आहे ना तसंच पार्क आहे, फक्त इथे नकली डायनासोर आहे. यार मला ना डायनासोरचा खूप शौक आहे. मला डायनासोर इतकी आवडतात बघायला. मी जुरासिक पार्क, जुरासिक वर्ल्ड हे सर्व सिरीज बघितलेले, ते पण डबल टिबल वेळेस बघितले. आणि थंडरबर्ड मध्ये ना पूर्ण कॉम्बो तिकीट काढावं लागतं. त्यामध्ये ना हे सर्व आहेत आणि त्याचं तिकीट आहे 550 अडल्ट्सला. नाही हे बँड दिले आम्हाला. ऋषी कसं म्हणतो, हात मे नाही त्यांना तू पाव मे. थंडी वाजते मला. या तिघांनी पण जॅकेट घातलेलं, मी जॅकेट नाही घातलेलं. जाम थंडी वाजते मला. आणि त्यातल्या त्या तिथं स्नो पार्क आहे, तिथे आम्ही जाणार नाही कारण की आम्ही ना ते मैसूरला केलंय. आता जायची इच्छा नाही तिथं. हे आमचे खूप जास्त कामाची गोष्ट आहे जे आमच्या रोज वापरात होते, ते म्हणजे कॅमेरा. तसं तर आम्ही फोनचा कॅमेरा युज करतो, पण कधी कधी आम्ही हा पण कॅमेरा युज करतो. 1992, 1961, 1967, 1962 भरपूर जुने कॅमेरे. खूप जुने कॅमेरे आहे. सर्वात मोठं म्युझियम आहे का? हो. तिथे बाहेर लिहिलेलं होतं छोटा कॅमेरा पण येतो. इंडियाज लार्जेस्ट म्युझियम आहे. छोटा कॅमेरा आहे, स्पाय कॅमेरा आहे. 16 चा कॅमेरा आहे तो, जपान मधला. मिनी कैमरेस. हो वैसा मस्त आहे. हे बघा ते तिकडे मशीन गन आहे, मशीन गन. ऋषी हा कॅमेरा नाही मशीन गन आहे. बरं ठीक आहे सॉरी इकडे. हिरो सॉरी ओरडू नको ना. सॉरी चल मी तुला मशीन गन दाखवते. ओ भाई साहब किती मोठे कॅमेरे. इंग्लंड मध्ये बनलेला वुडनचा कॅमेरा आहे. एवढ्या कॅमेऱ्यापासून ना एवढा मोठा कॅमेरा आहे, म्हणजे सर्वात छोट्या कॅमेऱ्यापासून ना सर्वात मोठा कॅमेरा आहे. मोस्ट ऑफ कॅमेरे आहे ना जपान मधले बनलेले. आणि हे या साईडला आहे ना व्हिडिओ कॅमेरे. ते हम साथ साथ पिक्चर नाही का, त्यामध्ये त्या विनोद जवळ राहतो तसा कॅमेरा. साईडला ना काहीतरी आहे बाबा, एंट्री लिहिलेली आहे. मिरर मेज. ओ बाई साहब मी नाही जात समोर, कोणीतरी समोर जात, आपण जाऊयात. अरे ना भूतिया वाटते. मिरर मेज. ओ भाई, अरे मिरर मेज. हा भाई मूवी मध्ये बघतो ना सेम तसंच वाटतंय. ते मैसूरला नाही बघितलं का आपण, सेम तसंच आहे. अँड इथे ना स्पाय कॅमेरा सुद्धा आहे. एवढंच आहे बिलकुल, तो बंदूक सारखं वाटतंय. तो कॅमेरा वाटतच नाही यार. हे बघ स्पाय ना, तो लक्षात नाही आलं पाहिजे. ते ना 3D आर्ट म्हणून आहे. जे पेंटिंग्स आहे ना ह्या 3D मध्ये पेंटिंग्स आहे. असं वाटतं ते बाहेरच उभं आहे, पण ते ऍक्च्युअली पेंटिंग आहेत. काय आता आम्ही चाललेलो आहे इंडियाज लार्जेस्ट डायनासोर पार्क मध्ये. तर डायनासोर राहणार आहे खूप मोठे. बाहेरच डायनासोरने तोंड काढलेलं आहे. इथे ना मोठ्या डायनासोरच्या हड्ड्या आहे. मला डायनासोर बघायला खूप जास्त आवडतं. आणि त्यातल्या त्यात ऋषी आता डायनासोरवर बसणार आहे. बसू शकतो पण हो. बिलो 5 इयर्स ओनली. तू 25 इयर्स बिलो आहे. बस डायनासोर कसलं डेंजर आहे बा. ते माहिती नकली तरी पण भीती वाटते त्याची. गाईज इकडे डायनासोरचे अंडे. तर काही आज आपण अंडा ऑमलेट खाणार आहे, ते पण या डायनासोरच्या अंड्याचा. जा तिच्यात तू जा इथून तोंड बाहेर काढ. तर ऋषी गेलेला डायनासोरच्या अंड्यामध्ये. आणि ते ना खूप आवाज करतो. इतकी भीती वाटली ना, या डायनासोर जवळच फिरत होती आणि तितक्यात त्याचा आवाज आला. लिटरली ऋषी मी खरंच घाबरले. तुझी शेपूट पण हलतीये. हो शपथ यार, लय डेंजर घाबरले. अजून पण मला असं धडधड होतंय. खतरनाक यार हे डायनासोर. आणि काही या डायनासोरने ना काहीतरी खाल्लेलं आहे यार. छोटा डायनासोर खाल्लाय त्याने. किती डेंजर आहे तो. मला पण भीती वाटते ऋषी याची आता. हा डायनासोर आहे ना खूप जास्त डेंजर दिसतो यार. इथे थांबायला नको ऋषी. चला आपण तिकडे चल पुढे जाऊ. हे बघा इकडे काय, हे बघा असं काय करतेस.
बाप डायरेक्ट तोंडच दिसतोय ना त्याचं. घाबरली होती सारखं दिसतंय हर्षी ते. का खतरनाक मस्त बनवलंय पण इथं. फुलांचे आवाज. ए अरे डस्टबिन आहेत का? डस्टबिन वाटतं. भारी डायनासोरचं डस्टबिन. इकडे छोटे डायनासोर पण आहे बघा. तू माझ्यासोबतच चल यार, मला भीती वाटते आता. आणि तू माझ्या सोबत आली की मला भीती वाटते. अरे आपण चाललेलो आहोत माय इंडिया मध्ये. फेमस प्लेसेस बनवलेले आहे सर्व. तर चला मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. जेवढं मला माहिती तेवढं. हाय लाल किल्ला. इकडं पार्लमेंट आहे दिल्लीचं. न्यू दिल्ली पार्लमेंट. वाव किती मोठे आहे. इकडे ताजमहल आहे. इकडे गेटवे ऑफ इंडिया आहे. अरुविली पॉंडिचेरी. आपण इथं गेलो. आपण गेलेलो आहे इथे. इथं गेलेलो आहे. तिथं गेलेलो आहे. हे चार मिनार. चांद मिनार. चांद मिनार बोलता ना की चार मिनार. चार मिनार. हे काय आहे? हे काय आहे? सांची स्तूप भोपाळला आहे. भोपाळला. आणि हे गोल्डन टेम्पल. हरमंदिर साहेब अमृतसर. इकडे हवा महल आहे. एलोरा केव्स. ए वाव. छत्रपती संभाजीनगरचे एलोरा केव्स सुद्धा इथे आहे. आम्ही चाललोय परत स्नो पार्क मध्ये. आम्ही मैसूरला पण स्नो पार्क मध्ये गेलो होतो. आता परत चाललोय आम्ही. पहिले आम्हाला कॅन्सल करावं वाटत होतं पण पैसे दिलेले का सोडायचं. जाऊनच येऊ. बघून तरी येऊ नेमकं काय मध्ये. एक्झॅक्टली. आम्ही 5D मध्ये. मी या चेअर वर बसलेले आणि अशा माकडावानी चष्मे लावलेले. कुठे नाही तुझा तरी चांगला दिसतोय. तुझा मारा तो देख रे काहीच दिख रहा वा. काय झालं ऋषी ना मला कुठे पण घेऊन जातो. त्याने मला या हॉन्टेड हाऊस मध्ये घेऊन गेला आणि मला एवढी भीती वाटते. इतकी भीती वाटली मला. डेंजर. खूप खूप कसर झाले मला. माझा व्लॉग बघा किती घाबरली बघा ती. अरे मिरर मॅच मध्ये युहू! असं वाटतंय आम्ही पूर्ण बरोबर फिरतोय. तर आमचं सर्व ऍक्टिव्हिटीज झालेलं आहे आणि आता घरी जाणार आहे. मी तर लय डेंजर घाबरले की मला कुठंही घेऊन जातो आणि काही करायला लावतो. मुद्दाम जबरदस्ती मला घेऊन गेला ते भूताच्या हिच्यात. तर आम्ही हॉटेल रूमवर आलो आणि त्यानंतर चेंज वगैरे केलं. फ्रेश झालेलो आहे आणि पार्सल मागवलेलं इथे कारण की आम्हाला लागलेली परत भूक. काय झालं? नॉनव्हेज म्हणते त्याला. एक व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे त्यामध्ये. त्या साईडला मोमोज आलेले आणि तिने पण नॉनव्हेज येत. खाऊन सांगतो व्हेज कोणता आहे नॉनव्हेज कोणता आहे. नाही तूच खा. तुला जे व्हेज लागेल ते व्हेज. तू वास घे. वासावरून सांग. वासावरून भाव एवढा अजून स्मरेश म्हणजे माझं नाक एवढं पॉवरफुल नाही भाव. डायरेक्ट नॉनव्हेज व्हेज सांगू शकतो. कशी खाती. अरे भाऊ हे काय ऑर्डर केले तुम्ही? ते काय कोरियन वाले वाटतं ते. या आय एम कोरियन. तर काहीच रात्रीला आहे ना खाऊन पिऊन डायरेक्ट झोपून राहिले होते कारण की मला खूप जास्त झोप येत होती. सुधरतच नव्हतं. आणि आता डायरेक्ट सकाळी उठलेले ते पण खूप लेट झालेलं आहे आता उठायला. सकाळी ना पाऊस पण झालेला आहे. हे बघा आपल्या गाडीवर पाणी पण पडलेलं आहे. इथे पूर्ण पाणी पडलेलं दिसलं ना मला कळालं की पाऊस झालेला आहे इथे. अँड आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. Falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving your vibe.